एका बाजूला वडिलांचा पार्थिव घरात पडलेलं, नातेवाईकांचा आक्रोश, पण दुसरीकडे आयुष्याचं वळण ठरवणारी 12वीची परीक्षा. काळजावर दगड ठेवून एका लेकीनं आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट परीक्षा केंद्र गाठलं. हा प्रसंग घडला काल 12वीच्या पहिल्या दिवशीच्या परीक्षेच्या दिवशी भंडाऱ्याच्या तुमसर येथील परीक्षा केंद्रावर. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील अंबागड येथील ही हृदयद्रावक घटना. सोमवारी दुपारी जान्हवीचे वडील हौशीलाल राहागंडाले यांचा अपघाती मृत्यू झाला आणि राहागंडाले कुटुंबावर आभार कोसळलं. घरात आक्रोश सुरू होता. घराचा आधार वड हरपला होता. मात्र नियतीनं आणखी एक कठीण परीक्षा समोर ठेवली होती. दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी 12वीचा इंग्रजीचा पहिला पेपर होता. मनात वडिलांच्या आठवणींचं काहूर माजलं होतं. डोळ्यात अश्रूंचा पूर होता. पण जान्हवीला आठवत होतं ते वडिलांनी पाहिलेलं स्वप्न, शिका आणि मोठे व्हा. हे वडिलांचे शब्द तिला स्वस्थ बसू देत नव्हते. शेवटी वडिलांच्या पार्थिवाला घरात ठेवून जड पावलांनी जान्हवी मामाच्या मुलासोबत परीक्षा केंद्रावर पोहोचली. अंबागड ते तुमसर असा 8 किलोमीटरचा प्रवास करून ती केंद्रावर आली. पेपर लिहिताना प्रत्येक शब्दामागे वडिलांचा चेहरा तिला दिसत होता. पेपर संपला. तिनं घराकडे धाव घेतली आणि त्यानंतर वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जान्हवीच्या या जिद्दीपुढं आणि धैर्यापुढे सर्वच नतमस्तक झालेत.